ती याच्यामध्ये मी टाकून भाजून घेते। त्याच्यामध्येच घातलेले आहेत मिरचीचे 1-2 तुकडे, नसेल आवडत नाही घातले तरी चालू शकते। आणि याच्यामध्येच काजू घालून आपल्याला हलकसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये मी आता घातलेला आहे 1 कप रवा। रवा मोठा रवा किंवा जो एकदम फाईन रवा असतो तो घालू शकता। आणि याच्यामध्येच कोथिंबीर घालून आपण जसं उपम्यासाठी भाजून घेतो त्याच प्रकारे अगदी 1-2 मिनिट भाजून घ्यायचा, जेणेकरून आपला जो रवा आहे तो असा मोकळा मोकळा होईल। खूप जास्त कलर बदलण्याची गरज नाहीये। रवा भाजून झाल्यानंतर थंड करण्यासाठी एका मी बाउलमध्ये काढून घेतलेला आणि तोपर्यंत आता आपण बाकीची तयारी करून घेऊ। रवा थंड झाला। आता थंड झाल्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे दही। दह्याचे इथे मी 4 चमचे दही वापरलेले आहेत, माझं घरचं दही होतं। जर दह्यामध्ये आंबटपणा खूप जास्त असेल तर 3 चमचे किंवा 2 चमचे घातले तरी चालू शकतात। आणि याला छानसं मिक्स करून याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालूया आपण। अगदी खूप जास्त सुरुवातीलाच पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घालून याला सेट